ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे। अतिवृष्टी आणि महापुरानं शेतकऱ्याचं होत्याचं नव्हतं झालं, सगळं हिरावून नेलं आणि आता विमा कंपन्या ही शेतकऱ्यांच्या दुःखावर फुंकर घालण्याऐवजी जखमेवरची खपली काढताना दिसतायत। परभणीच्या पालम तालुक्यात विमा कंपन्यांच्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांना आंदोलन करण्याची वेळ आली आहे। पीक कापणी प्रयोगाच्या वेळी विमा कंपन्यांकडून फसवणूक होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। नेमकं प्रकरण काय आणि विमा कंपन्या शेतकऱ्यांच्या जीवावर कशा उठल्यात आपण जाणून घेऊयात या रिपोर्टमधून। आधी अस्मानी आणि आता सुलतानी संकट अशा कात्रीत परभणीतला शेतकरी सापडलाय। परभणीच्या पालम तालुक्यात सुरू असलेल्या पीक कापणी प्रयोगावेळी विमा कंपन्यांकडून फसवणूक होत असल्याचा आरोप इथल्या शेतकऱ्यांनी केलाय। फक्त आरोप करूनच शेतकरी थांबलेले नाहीत, तर त्यांनी पालम पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलनही केलं। पीक कापणी प्रयोगात मोजणी करण्यासाठी आणलेले काटे चुकीची आकडेवारी दाखवत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। त्यामुळे विमा कंपन्यांकडून फसवणूक सुरू असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। शेतकऱ्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रयत्न ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी परभणी जिल्ह्यात करत आहे। परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील पेठशिवनी महसूल मंडळात खरब धानोरा या गावी उत्पादन ठरवण्यासाठी केलेल्या पीक कापणी प्रयोगासाठी कंपनीला वापरलेला काटा हा सदोष होता। प्रत्यक्ष सोयाबीन 2 किलो 200 ग्राम येत असताना कंपनीनं ते 5 किलो दाखवलं। एवढा मोठा फरक करून शेतकऱ्याचं उत्पादन जास्त आलंय असं दाखवून पीक विमा न देण्याचं षडयंत्र या कंपनीनं केलं होतं। ते आम्ही सर्व शेतकऱ्यांनी उघडं पाडलं। कंपनीवर गुन्हा दाखल झालाय। आता कंपनीच्या प्रतिनिधीला अटक झाली पाहिजे आणि परभणी जिल्ह्यात कंपनीने केलेले जे प्रयोग आहेत हे सर्व प्रयोग चुकीचे गृहीत धरून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना पीक विमा दिला पाहिजे, यासाठी शेतकरी चळवळ सतत प्रयत्न करतात। शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल प्रशासनाने लवकर घेतली नाही, त्यामुळे सोमवारी दुपारी आंदोलनाला बसलेल्या शेतकऱ्यांना रात्री उशिरा आंदोलन सुरूच ठेवावं लागलं। अशा वेळी काही स्थानिक शेतकऱ्यांनी आंदोलकांसाठी जेवणाची व्यवस्था केली। मग काय, रस्त्यावरच मोठी पंगत बसली। मंगळवारीही शेतकऱ्यांनी पालम पोलीस ठाण्यात विमा कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल करून कठोर कारवाईची मागणी लावून धरली। शेतकऱ्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला। ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेडचे प्रतिनिधी अनिकेत शेरे आणि रत्नदीप भालेराव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र आम्ही फक्त कंपनीचे प्रतिनिधी आहोत, आम्हाला वजन काटा कंपनीच देते। आम्ही तपासणी केल्यावर आम्हालाही काट्यात तफावत आढळल्याचं त्यांनी सांगितलंय। आम्हाला सुद्धा पहिल्यांदा ते निदर्शनास आलं की कंपनीनं जो काटा आम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे तो काटा सदोष असल्याचं आढळून आलं। त्यामध्ये आम्ही काट्यावर घेतलेलं वजन आणि आम्ही दुकानदाराच्या काट्यावर घेतलेलं वजन यामध्ये आम्हाला थोडीशी तफावत आढळून आली। ही तफावत म्हणजे आमच्या काट्यावर आलेलं वजन 5 किलो 400 ग्राम होतं आणि ॲक्च्युअलमध्ये त्यांच्या काट्यावर दाखवणारे हे वजन 3 किलो 800 ग्राम होतं। तर या प्रमाणामध्ये तफावत आढळून आली। एकीकडे अतिवृष्टी आणि महापुरानं शेतकरी पुरता हवालदिल झालाय। होतं नव्हतं ते सगळंच गेलं। शेतातलं उभं पीक तर गेलंच, पण मातीही खरडून गेली आहे। अशा वेळी विमा कंपन्या शेतकऱ्याला पीक विमा मिळू नये यासाठी असं षडयंत्र रचत असतील तर शेतकऱ्यांनी न्याय मागायचा तरी कुणाकडे? दिवाकर माने, NDTV मराठी, परभणी।